नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण खारे. मी तुमच्या सगळ्यांचं सहर्षितपणे हार्दिक स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आज फर्स्ट टाइम आपला एक अनबॉक्सिंग व्हिडिओ येतोय रिलेटेड टू मोटो ब्लॉगिंग. तर भरपूर लोक ज्यांना मोटो ब्लॉगिंग करायची किंवा मोटो ब्लॉग स्टार्ट करायचे मोटो ब्लॉगिंग, तर त्यांच्यासाठी सगळ्यात मेन कॉम्पोनंट्स किंवा इक्विपमेंट्स लागतात ते म्हणजे मोटो ब्लॉगिंग सेटअप. मटेरियल आपण मागवलेत अमेझॉनवरून, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. लेट्स डू द अनबॉक्सिंग. भाई मोठा खर्चा. सगळ्यात महागडी वस्तू जी छोटी दिसते पण खूप महाग आहे. तर सगळ्यात पहिले मोटो ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्हाला एक गोप्रो, एक चांगला गोप्रो हवा आहे. हा माझ्याकडे आहे, तो गोप्रो हिरो 8 आहे. हा जो गोप्रो आहे त्यात तुम्ही माईक कनेक्ट करू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही हेल्मेट वरती माउंट कराल तर तुम्हाला विंड नॉइज खूप येणार, त्यासाठी तुम्हाला माईक कनेक्ट करावा लागतो. पण गोप्रोनं अशी सिस्टीम केली आहे की त्याला तुम्ही एक्सटर्नल माईक कनेक्ट करू शकत नाही डायरेक्टली. तर त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक अडॅप्टर घ्यावा लागतो, तो म्हणजे माईक अडॅप्टर, ज्याची प्राइस लेट्स सी आता कसं किती वर्ष हा प्लस 7 देतो. एवढंच आयटम आहे आणि प्राइस बघ किती आहे. म्हणजे गोप्रोचं वा गोप्रो. तर हे साईडला ठेवतो. चलो, आयटम इज अनबॉक्स. सगळ्यात मेन मोटो ब्लॉगिंगचा जो आयटम आहे तो म्हणजे माईक अडॅप्टर फॉर गोप्रो. सेकंड आहे तुमचं ब्लॉगिंग केस. आता हा जो माईक अडॅप्टर आहे तो गोप्रोला अटॅच होणार, पण तो आपण हेल्मेटच्या बाहेर हँगिंग ठेवू शकत नाही. त्यामुळे हा केस लागतो ज्यामध्ये हे प्लस गोप्रो दोन्ही आपण माउंट करू शकतो. मंत्रालय स्कूल ऑफ गॅजेट्स प्लॅस्टिक कव्हर आहे. 1500 रुपयाचं काहीतरी हे एवढं केस तुम्हाला भेटतं अमेझॉन वरती. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही सगळे मटेरियल परचेस करू शकता. आता हा माझा हेल्मेट आहे ज्यावरती मी एक माउंट लावलेला आहे. हा स्ट्रॅप माउंट आहे जे तुम्हाला अमेझॉन वरती भेटून जाईल. मी ती पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. याच्यावरती तुमचा गोप्रो माउंट होतो. मी माउंट करून चेक करतो एकदा. तर हे यात गोप्रो मी इन्सर्ट केला, इथून हा फ्लॅप लावून टाकायचा. आता लेट्स कनेक्ट द माइक अडॅप्टर. माइक इथे लागणार तुमचं. हा जो सी टाइप पोर्ट आहे इथे इसे जाएंगे. हा प्लग हो गया गाइस. आम्ही थोडं वाईड अँगल करतो जरा. हा आता तुम्हाला क्लिअरली दिसेल. तर हा प्लग झालेला आहे. ओके, अशी पुश करून आता यू नीड टू प्लग इन युअर माइक. हा माइक आहे, मी तो प्लग इन करतो. नाउ लेट्स चेक. आता मी तुम्हाला गोप्रोवरून शूट करून दाखवतो आणि व्हॉइस क्वालिटी आपण चेक करूया. हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 4. तर ही आहे आपली वादळ. इथं 7:05 खतरनाक गरमी आहे राव. ही आपली बादल इथं. अँड बादलचे टोटल किलोमीटर झालेले आहेत आता 1063 किलोमीटर. नाही, 20 दिवसात 1000 किलोमीटर प्लस झालेले आहेत. तर लेट्स चेक या माईक आवाज कसा येतोय. माईक आहे मावनो कंपनीचा. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी नक्कीच. पहिले वायझर मी ओपन ठेवतोय माझ्या हेल्मेटचा. वायझर ओपन ठेवून आपण चेक करू की आवाज कसा येतोय. अँगल इज ओके. लेट्स गो. तर हा जो आवाज तुम्हाला आता येतोय तो माझ्या माईकमधला आहे. एक्सटर्नल माईक प्लस वायझर इज ओपन. आता जस्ट 7 वाजलेत आणि माईक टेस्ट करायचा होता. काल राहून गेलं तर मग मी आज माईक टेस्ट करायला निघालोय बाहेर. भाई साहब, हो काम चल रहा है बॉयज. तर आता स्पीड आहे 30 नॉर्मल सिटी स्पीड आणि वायझर ओपन आहे. येस, हे आहे आमच्या इथला चौक, कॉल्ड एस छत्रपती शिवाजी महाराज चौक. इथं कुठं पण कसं पण कोण पण येतं आहे, त्यामुळे बघून जावं लागतं नीट. अरे भाई, ब्रेक मारायलास का मजा करायलास भाई. आता वायझर क्लोज केलेला आहे मी. थोडी स्पीड इन्क्रीज करूया अँड चेक करूया की आवाज कसा येतो ते. ओके, ॲम्ब्युलन्स जाऊ दे. या लेट्स गो. 30 31 39 40 इट्स गोज टू 50. शेट, आता आहे आपण 40 वरती. एक काम करतो मी, हा हायवेला जातो आणि मग हा रोड जातो चाकणला. चाकण MIDC. इथूनच आपण लास्ट राईड केली ती म्हणजे रांजणगावची शिक्रापूर मार्गे. तर इथूनच मी सकाळी निघालेलो आणि लवकरच एक राईड अजून एक असणार आहे या विकेंडला. मला थोडंसं काम पण आहे, तर त्यामुळे मी चाललो आहे माझ्या गावी. माझी फर्स्ट टाईम बादलला घेऊन, बादलसोबत आपण गावी जाणार आहे. तर काम पण होऊन जाईल अँड आपला टूर पण होऊन जाईल. तर दिस वीकेंड वी आर गोइंग टू माय गाव. तर आता मी जरा थांबतो साईडला आणि चेक करतो की आवाज ओके येत आहे का.
लेट्स चेक। तो गाइस अभी मैंने चेक किया, आवाज एकदम बेहतरीन आ रहा है, एकदम बोले तो। सर भाई आपला मित्र येतोय, म्हणजेच माझा रूममेट येतोय, तर त्याला पण कनेक्ट करायचं, तर कलेक्ट करूनच जाऊया। आवाज तर मला बेस्ट वाटला यार, मस्त एकदम स्मूथ क्रिस्पी आवाज येतोय। हो, खूप लोकांना डाऊट असते की मोटो ब्लॉगिंग कसं केलं जातं अँड ऑल, तर त्यासाठी मी हा छोटा व्हिडिओ बनवलेला की ज्यात मी मोटो ब्लॉगिंग दाखवू शकेल तुम्हाला। मी आता रॉंग वेनं चाललो आहे, थांबा जरा हे फुटेज नाही दाखवू शकत मी। पुढे लोक बाईकला नोटीस करतात आहे ना, मी तर एवढ्या दिवसांपासून बघतोय, नुसता बाईकच बघतात लोक रोडवरती। देखो देखो काका देख रहे है ए ऑफ रोडिंग भाई। स्टार्ट करायला तुम्हाला मोटो ब्लॉगिंगसाठी बिगिनरसाठी खूप भारी माईक आहे हा। मी पण भरपूर रिसर्च करूनच घेतला आहे तसं। तर हे काहीतरी तुम्हाला 400 रुपीजपर्यंत भेटेल, ऑफर असेल तर 350पर्यंत येऊन जाईल, जसं मी ऑफरमध्ये घेतलं आहे। आता लेट्स वेट इथं, आता आपला मित्र येईल इथं, मग त्याला घेऊन रूमवरती जाऊया। अरे 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 भाई कब आया तू? अरे भाई लग गया, सॉरी सॉरी सॉरी, ज़्यादा लगा तो नाही? मुद्दाम ब्लॉग बनवत आहे मित्रांनो। अबे मी घाबरलो, मी तो बघितलं, म्हटलं कोण आहे हा? बैठा क्या? राउंड मार के आएंगे राउंड। ओके सो लेट्स टेस्ट द स्पीड नाव। आता वायझर बंद आहे आणि स्पीड ऑलमोस्ट 50पर्यंत आहे, आता 60 या इट्स। मला तर एकदम ओके वाटतं व्हॉइस, तसं काही इश्यू वाटत नाही आहे एवढं साऊंडमध्ये। चलो लेट्स गो, साऊंड टेस्टिंग झालेली। हा होता एक शॉर्ट रिव्ह्यू आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअप। तर हे सगळे कॉम्पोनंट्स तुम्हाला लागतात एक मोटो ब्लॉगिंग सेटअप असण्यासाठी। हा मोटो ब्लॉगिंग सेटअप आपण चांगल्या प्रकारे गावाकडे गेल्यानंतर टेस्ट करूया। आता या वीकेंडला मी जाणारच आहे। आगे के रिक्शा ने राइट सिग्नल दिया है, वो राइट में मुड़ रहा है। वाव ये अभी ऊपर ही लगा दूंगा। प्रिंट नहीं मिलेगा, जिसने 9:30 बजे बुलाया है। आयुष्य खूप सुंदर आहे। अरे दिसलाच नाही मला तू। भाई ने नया गाड़ी लिया है FZ 4.0। कॉन्ग्रेचुलेशन ब्रो फॉर योर न्यू बाइक। यूआर ऑन कैप। सब्सक्राइब किया है कि नहीं? सब्सक्राइब किया है कि नहीं भाई? डिस्क्लोज नहीं करना है। ए सब्सक्राइब किया भाई। कुछ बोलूंगा तो विवाद हो जाए। ये हमने गेट खोलने के लिए एक बंदा रखाएगा, ऐसे गाड़ी अंदर जाती, और ये होती है साइड लिंक। लाईट थ्रो पण लय भारी आहे। लाईट थ्रो बघायचा का? लाईट थ्रो इव लाईट थ्रो। तर चला गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आयुष्य खूप सुंदर आहे। आयुष्य खूप सुंदर है, सब जाएगा भाई, सब ऑन रिकॉर्ड है, सब आएगा अभी। ये रिकॉर्ड नहीं करना है, ये कट कर देना है एडिटिंग। ब्लॉगर है, ब्लॉगर ब्लॉग मध्ये